आपल्याला तसं. आणि जे फळ आले की आपण काय करतो, एकटेच खात नाही. आपल्याला काय वाटतं, बाबा आपल्या इथं फळ आले, आता झाड लावलं आपण, फळ आलं तर असं वाटतं की आपल्याला एकट्यानेच खाल्लं की त्यामध्ये आनंद नाही ना. पण तो आपला आनंद द्विगुणित होण्यासाठी आपण काय करतो, शेजारी पाजारी असतात, बाबा आमच्या झाडाला फळ आलेलं होतं, बघा खाऊ कसं आहे, ते आपण चाखायला देतो. तसं आमच्या इथं म्हणजे अनुभवाची एक गोष्ट, आमच्या घराच्या मागं आम्ही जेव्हा घरात राहायला गेलो त्यावेळेला कधीतरी आम्हीच खाऊन टाकलेलं फळ होतं असणार, म्हणजे फळाची बी होती असणार, सीताफळाची बी. आणि ती तिथं 2 रोपं अशी उगवली होती मागं. आणि मी काय एवढं हे करत नव्हतो, पण रोपं आली सीताफळाची हे ओळखलं होती. आणि मग त्या काय आपल्या हातीमध्ये आले, तर मग त्यांना असं टाकून दिलं नाही, म्हणजे त्यांच्यावर संस्कार केले त्या झाडावर. म्हणजे ती रोपं होती ती सीताफळाची आली होती, त्याच्यावर संस्कार केले. म्हणजे काय केलं, नित्य नियमाने म्हणजे नित्य म्हणजे रोज त्याला पाणी घालायचं त्या झाडाला, त्या झाडाला, त्या छोट्या रोपाला. आणि ते पाणी घालून घालून ते झाड एवढं मोठं झालं, कळलंच नाही कधी मोठं झालं एवढं. आणि मलाही समजेना की मी वाढवलं, चुकून आलेलं उगवलं, म्हणजे बिया त्या उगवल्या चुकून पडून. आणि त्याला त्या सत्तूच्या ह्याच्याने मी त्याला वाढवत होतो. आणि सुंदर ते झाड दोन्ही मिळून एकत्र ते आली आणि इतकं मोठं झालं ते झाड, अजून पण आहे आमच्या मागं. आणि त्याला एवढी मोठी मोठी सीताफळं यायला लागली. आणि म्हणजे मी काय करायची, एखादी गोष्ट काय करायची म्हटली ना, तर मी प्रार्थना म्हणूनच करतो की अंतर्मनात आता रुजलेलं आहे. आणि रोज त्या झाडाकडे मी जाऊन जाऊन प्रार्थना म्हणायची, त्याला वाढवायची, मजा वाटायची, मला खूप आनंद वाटायचा. आणि मनात कुठेतरी होती इच्छा की बाबा याला खूप फळं येणार, खूप छान फळं येणार याला. आणि बघा जसं तुम्ही ठरवता ना, तसं आपल्या प्रकृतीला येतात काही काही गोष्टी, आणि त्या मग करून पाहायच्या असतात. कर आणि पहा म्हणजे कृपा. आणि मग त्या झाडाला अशी छान फळं आली, दरवर्षी मस्त फळं यायची. आणि ती आम्ही काय करायचो, वाटायचो. ते अजून आम्ही एकटेच खायचो नाही, आमच्या साहेबांना एकट्याना पचत नाही. आणि ते ह्याला दे त्याला दे त्यांचं सुरू असायचं. सगळ्यांना आम्ही ते वाटून खायचो. आणि ते मग दुसऱ्या वर्षी सुद्धा ते सुंदर असं म्हणजे भरून यायचं ते झाड, आणि छान त्याला फळं यायची. असं म्हणजे ते फळ आपण एकट्याने खाल्लं की त्याचा आनंद वाटत नाही. आणि ते दिलेलं परमेश्वराने दिलेली ती काय आहे, तो प्रसाद आहे, तो वाटूनच खायचा असतो. तो वाटून आम्ही खायचो. पण ते यायचं, ते छान यायचं, दरवर्षी द्यायचं, अजून पण देतं. पण आता थोडंसं कमी झाले. ते काय झाले की आमची भिंत एवढी एवढी आहे, त्याच्या मुळात ते झाड आहे, आणि मग त्याला ऊन लागत नाही. जोपर्यंत त्याला ती हे होती तोपर्यंत देत होतं. आता येतं, पण फळं बारीक येतात आणि कमी लागतात थोडे. तर असं हे ज्ञानरूपी फळ सुद्धा असंच आहे. हे ज्ञान म्हणजे ते फळ आपण वाटून खाल्लं तेव्हा ते त्याचा गोडवा वाढला. तसं हे ज्ञान सुद्धा दिल्याने वाढतं, आणि म्हणजे ठेवल्याने ते कोणतं, म्हणजे एखादी वस्तू आपण अनेक दिवस ठेवतो आणि मग ती काय होते, सडून जाते. तसं ज्ञान सुद्धा दिल्याने वाढतं आणि ठेवल्याने ते कोणतं. तसं हे ज्ञान म्हणजे आम्हाला सद्गुरूंनी म्हणजे दिलं, आणि ते म्हणजे तुम्हाला त्यातलं म्हणजे मला काय स्फुरण झालं ते मी तुम्हाला इथं थोडं वाटण्यासाठी आलेलो आहे. आणि मी काय म्हणजे खूप अशी पंडित किंवा असं एवढं हे नाही, पण तुमच्याकडूनच मी शिकतोय. आणि जे काही मला स्फुरण झालं माझ्या सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाने जे काही मी करतो त्याच्यातलं स्फुरण झालेलं थोडं तुम्हाला ते ज्ञान म्हणजे ज्ञानरूपी फळ तुम्हाला एकत्र वाटून त्याचा आनंद लुटण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि आता जो आपला विषय आहे जीवन जगणे कला, मी वेळ लावला विषय द्यायला काकांना, कारण मला सुचत नव्हता काय विषय द्यायचा. कारण मन असं म्हणतं की जे द्यायचं ते व्यवस्थित द्यायचं, काही असो. आता फळाचा विषय झाला, फळ असो, काही असो, ज्ञान असो, पण ते व्यवस्थितपणे गेलं पाहिजे. सगळ्यांना त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, आपल्यालाही आणि त्यांनाही. आणि जीवन जगणे ही कला आहे, आणि ही आत्मसात करायला पाहिजे. म्हणजे अध्यात्म विद्या असं म्हटलेलं आहे की 64 कला आणि 14 विद्या. 64
आपल्याला काही माहित नाहीये, 14 विद्या माहिती नाहीयेत आपल्याला, अजून अभ्यास करायचा आहे भरपूर. आताशी कुठेतरी आपलं पाऊल पडते त्या दिशेने. आणि अध्यात्म विद्या ही त्या विद्या आपल्याला सोडूया आपण. 14 विद्या, 64 विद्या आणि 14 कला असं काय ते आहे ना, ते आपण जरा सोडूया. आणि आपल्याला मिळाले काय, सगळ्यात मोठी विद्या ती मिळाली आपल्याला. काय मिळाले? जीवन विद्या. आणि जीवन विद्या ही आध्यात्मिकच आहे, पण थोडीशी वेगळी आहे, वेगळ्या पद्धतीने आहे, प्रॅक्टिकल आहे. म्हणून ज्याला हे जीवन म्हणजे अध्यात्म विद्या ही जीवन सुंदर करून जगण्याची कला आहे. म्हणून जीवन विद्या सुद्धा काय आहे? जीवन सुंदर करून जगण्याची कला आहे. आणि प्रत्येकाला जीवन प्राप्त, निसर्ग नियमाप्रमाणे ते जीवन काय झालेलं आहे? प्राप्त झालेलं आहे. निसर्ग नियमाने झालेलं मंडित असं जीवन प्रत्येकाला प्राप्त झालेलं आहे. आणि ते जीवन जगण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? कला पाहिजे. आणि ती कला आपल्याला शिकवली तर कोणी शिकवली? आपल्याला सद्गुरूंनी शिकवली. जीवन विद्या कला आहे, विसरू नको तू, विसरू नको. जीवन जगणे कला आहे, विसरू नको तू, विसरू नको. विसरू नको तू, विसरू नको. विसरू नको तू, विसरू नको. जीवन जगणे कला आहे, विसरू नको तू, विसरू नको. येते तर म्हणा पुन्हा. म्हणून जीवन जगणे ही काय आहे? कला आहे. आणि ती कला आत्मसात करणारा काय होतो? कलावंत होतो. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला जीवन जगायचं शिकवलं. म्हणून आपण कुठेतरी कलावंत म्हणून या ठिकाणी बसलेलो आहोत, बरोबर की नाही? म्हणून ज्याला ती कला आत्मसात करता आली तो कलावंत झाला. म्हणून या पृथ्वीवर माणसाला म्हणून ईश्वर पाठवतो, जन्म देतो त्याला. पण तो तसा जन्म नुसती जन्म देत नाही, पण काहीतरी त्याला तो ऍडिशनल काहीतरी देत असतो. तो नुसती त्याला जन्म देऊन जा आता कुठेतरी काहीतरी कर म्हणत नाही, पण त्याला काहीतरी तो पाठवत असतो. त्याच्याजवळ असते कला, प्रत्येकाजवळ कुठली ना कुठली कला असते, बरोबर ना? परवा मी एका म्हणजे साडीच्या दुकानात गेलो होतो. साडीच्या दुकानामध्ये आता बघा, आम्हाला काय सवय असते साडी नेसण्याची महिलांना, पण ते साड्या घ्यायला जातो त्या साड्याच्या दुकानमध्ये, ते जेंट्स असतात म्हणजे ते हे करणारे, दाखवणारे वगैरे. तर ते म्हणजे पटकन काय करतात? साडी नेसून दाखवतात. आता तो लेडीज ना अवगत असते ती कला साडी नेसण्याची, पण ते जेंट्स तिथं कामाला असतात ना, तर ते नेसून दाखवतात लगेच. म्हणजे लगेच ते असं हे करतात, पिन लावतात, काय काय करून असं म्हणजे लगेच तयार करून दाखवतात. मग त्यांना तो व्यवसाय करायचा आहे, त्या दुकानात तिथं काम करायचं आहे ना, त्याच्यामुळं ते काय करतात? ती कला ते सादर करून दाखवतात. मग त्या कलेने काय होतं? तो गिरायक असतो, तो ज्याला ती साडी जरी आवडली नाही, पण त्या ज्या पद्धतीने तो नेसतो, तो नेसून दाखवतो, तो ती कला सादर करून दाखवतो, त्याच्यामुळं गिरायक काय होतं? आनंदी होतं आणि उत्सुक होतं की किती छान आहे ते बघायला. म्हणजे तो एक असं बघणं वेगळं आणि ते असं प्रत्यक्ष प्रॅक्टिकली बघणं वेगळं. आणि मग तो असा दाखवतो आणि मग त्या गिरायकाच्या ह्याच्यावर ते काय होतं की सुंदर आहे साडी, असा एक हे होतं. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक काम करते वेळी प्रत्येक गोष्ट म्हणजे ती कौशल्याने केली. कौशल्याच्या पोटी राम जन्माला आला, तसं ते कौशल्याने केली तर काय होतं? ते काम किंवा ती कला म्हणजे ती कला म्हणून आपण हे करतो आणि त्याचं एक सादरीकरण सुंदर होतं त्याचं. आणि आपल्याला त्याचे रिझल्ट काय मिळतात? चांगले मिळतात, बरोबर की नाही? म्हणून एखाद्याला बघा पोहण्याची कला असते, म्हणून जो पोहतो त्याला पोहता येतं. आता एखाद्या ह्याच्यामध्ये आपण जातो, समुद्रात जातो, कोकणात वगैरे जातो, पोहणाऱ्याला काय होतं? पोहण्याची कला असली तर तो काय करतो? छानपैकी तो पोहतो, त्याचा आनंद लुटतो, त्या पाण्यातला किंवा त्या नदीतला, समुद्रातला म्हणा, तो आनंद लुटतो. आणि ज्याला पोहता येत नाही त्याचं काय होतं? त्याच्या नाकात, तोंडात, कानात पाणी जाऊन काय होतं? तो तिथंच गुदमरतो. होतं असं, खरी गोष्ट आहे ना? तो गुदमरतो कारण पोहण्याची कला नाही. म्हणून जीवन जगण्याची सुद्धा कला माहित नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो? संसारामध्ये गटांगळ्या
तो म्हणजे तिथं सुद्धा आपला घुसमट होते, आपली माहित नाहीये, ज्ञान नाहीये. म्हणून सद्गुरू काय देतात? ज्ञान देतात. आणि ज्ञानातून काय येतं? शहाणपण येतं. आणि शहाणपणातून काय येतं? समाधान, शांती. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण केली की त्याच्यातून काय मिळलं पाहिजे? आपल्याला समाधान मिळलं पाहिजे. पण त्याच्यासाठी तर आपण एवढी धडपड करतो ना, नुसतीच काम करत नाही. आता मी काल काय परवा हे केलं घरी, म्हणजे इंद्रायणी तांदूळ घेतला होता. तांदूळ घेतल्याच्या नंतर आता म्हणजे महिना 2 महिने झाले. आज त्यांना व्यवस्थित साफ करून ठेवायचं, उद्या करायचं, असं म्हणजे दिवस माझे 2 महिने गेले त्याच्यामध्ये. आज करू, उद्या करू. तर परवा ते साहेब गेले होते गावाला, म्हणलं मी काय करू. मग ते घेतलं आणि ते 2 पोती होती ना 50-50 किलोची म्हणजे, आणि ते घेतलं आणि 3 दिवस लागून मी ते काय केलं, त्याची व्यवस्थित साफसफाई केली. म्हणजे साफसफाई म्हणजे चांगलेच आहे तांदूळ, पण ते त्यांना पावडर लावून ठेवणं, ते काय काय लावून ठेवल्याच्या नंतर ते व्यवस्थित टिकतं. त्याच्यासाठी आता ते चालणं पिळणं काय एवढं जास्त हे होत नाही, पण आईने कुठेतरी तो संस्कार केला होता, बघितलं होतं. आई लावायची नाही मी कामं असली, पण ते बघितलं होतं. आणि ते मग आता ते आपल्याला जेव्हा ते आपल्या वाट्याला येतं तेव्हा ते करावंच लागतं. आणि मग ते 2 पोती तांदूळ मी चाळले बरं का. मला त्याचा अभिमान वाटतो, कारण माझा हात इतका दुखतो ना, ते होत नाही मला चाळणं बिळणं. ते चाळले मी, पण ते चाळले, ती पोती शिवलेली होती पॅक आधी, आणि तसं मला ते जमेना शिवायला नंतर. आणि मी ते चाळले, चांगले फापडले. आणि एका पोत्यामध्ये काय होतं, बारीकसे असे सोंडे म्हणतात ना त्याला, सोंडे झाले होते. ते काळे काळे बारीक बारीक म्हणजे पातळ असे झाले होते. म्हटलं आता काय खरं नाही याचं. एकदा जर याची सुरुवात झाली तर काय होतं, ते पूर्ण पोत्यामध्ये हे होऊन काय होतात, ते खूप होतं ते, नाही का, महिलांना माहिती आहे. ते खूप हे होतं. तर मग म्हटलं आता काय खरं नाही. मग ते आता चाळल्याच्या नंतर ते जे काळे किडे असतात ना, ते सोंडे, ते काय होतात की मरत नाही ते लगेच. म्हणजे चाळलं की ते खाली पडतात आणि परत चाळल्याच्या नंतर त्या बारीक कण्या असतात त्या पण पडतात त्याच्यामध्ये. मग मला कण्या वाया घालवून द्यायच्या नाही आणि पण ते सोंडे पण बाजूला करायचे आहेत. मग ह्याच्यामध्ये काय करायचं आता? मग मी काय केलं, जर पाण्यात चाळलं तर कणी काही उपयोगालाच येणार नाही. म्हणून पाण्यात चाळलं की ते मरतात लगेच ते किडे. म्हणजे पाण्यात हे केलं की ते मरून जातात. आणि असं फापडलं की ते काय होतं, बाजूला सगळीकडे पसरतात. आणि मग मी त्याच्यामध्ये काय केलं, चाळलं त्याच्यामध्ये, पराठीमध्ये चाळलं. आणि लगेच चाळलेलं एवढं ते फापडलं. फापडल्याच्या नंतर ते पुढे गेलं, म्हणजे असं समोर गेले ते किडे. मग पाणी ओतलं समोर. म्हणजे पाणी ओतल्याच्या नंतर मध्ये काय झालं, तिथं मरायला लागले. नाहीतर म्हणजे युक्तीने कौशल्याने जेव्हा आपण करतो, मग ते नंतर म्हणजे सगळं केलं. त्याला लिंबाचा पाला लावला, काही थोड्या तांदळांना मीठ लावलं, जाड मीठ लावतात ना इंद्रायणी तांदळांना, तर ते मीठ लावलं, सगळं केलं. आणि मला ते पोतं शिवायचं, म्हणजे त्या पोतं शिवत असताना ते भरून 2 पोती शिवायची होती. आणि ते शिवत असताना मला ते शिवायला जमत नव्हतं. म्हणजे असं शिवणं वेगळं, आणि ते गावाकडची ते दाबण असतं ना, दाबण, त्या दाबणाने ते असं असं करून ते शिवायचे ते आमच्या आई वगैरे, काका वगैरे आमचे. तर ते मला आठवलं की कसं शिवायचं आता आहे. तर मी ते व्यवस्थित फळ वगैरे केलं आणि काय केलं, ते शिवलं. कारण त्याच्यात पोकळी निर्माण होता कामा नये ना. पोकळी निर्माण झाली की मध्ये त्याला हवा जायला जागा राहील की मग काय होतं, हवा गेली की परत त्याच्यात बरोबर होत नाही. तर असे काम करत असताना कौशल्य पाहिजे आणि काय पाहिजे, कला पाहिजे. आणि ह्या छोट्या छोट्या खूप गोष्टी असतात आणि त्या आपण कलेने जर केला आणि मग त्याचं काय मिळालं मला, ते व्यवस्थित केलं, त्याचं काय मिळालं, समाधान मिळाला, आनंद मिळाला. म्हणून आनंदासाठी आपला जन्म आहे. म्हणून तो उगाच कुठेतरी आनंद मिळतो का? नाही मिळत. पण तो आपल्या कामातून मिळतो, आपल्या कौशल्याने केलेल्या कामातून मिळतो. तुम्ही म्हणजे त्याचं हे बघा, तुम्ही निरीक्षण करा. म्हणजे चिकित्सक बुद्धीने ते काम केलं तर काय होतं, त्याचा आनंद आपल्याला मिळतो. म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणून तो आनंद कुठे, आपण आनंद म्हटलं की सद्गुरू म्हणतात प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची. म्हणजे ते प्रत्येक काम हे काय आहे, विश्वशांतीसाठी. विश्वशांती ही आपल्या घरापासून सुरुवात होते ना, बरोबर की नाही.
म्हणून ही कला प्रत्येकानं जर आत्मसात केली आणि ती कला वापरून जर प्रत्येक काम केलं तर तो काय होणार? कलावंत तू असा जगी भाग्यवंत, म्हणजे जगात तू काय होणार? भाग्यवंत होणार त्या कलेने, बरोबर ना? म्हणून कला इतकी, सद्गुरू म्हणतात प्रत्येक गोष्टीमध्ये तू काय कर? चिकित्सक बुद्धीने पहा, सच्चिदानंद स्वरूप या दृष्टीने पहा. आता मला सच्चिदानंद स्वरूप हे काहीच समजत नव्हतं, पण हे अवघड आहे बरं का. सच्चित आणि आनंद म्हणजे प्रत्येक जी ही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये सच्चिदानंद स्वरूप ठासून भरलेला आहे. तो सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय? मग सद्गुरूंनी ते जाणलंय. सच्चिदानंद स्वरूप सद्गुरूंनी काय केलंय? जाणलंय. म्हणून सद्गुरू आपण काय म्हणतो? सच्चिदानंद स्वरूप सद्गुरू. म्हणजे एका शब्दामुळे ते आठवतो परब्रह्म, आठवतो पवब्रह्म. म्हणजे
आठव करायला गेलं, नुसते सद्गुरूंचं स्मरण करायला गेलं तर काही काही गोष्टी आपल्याला आठवतात. सगळं आपलं काय होतं, चांगलं 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 सगळं सुरू होतं. काय वाणू या संतांचे उपकार निरंतर मज जागविती. आपल्याला जागवायचं कोण काम करत असेल तर ह्या जगात दोनच व्यक्ती, त्या म्हणजे कोण, सद्गुरू आणि माई किंवा आपली आई. हेच आपल्याला काय करतात, जागवत असतात. काय वाणू या संतांचे उपकार निरंतर मज जागविती. म्हणून हे संत नाही सद्गुरू तर सच्चिदानंद स्वरूप आहेत आणि सच्चित आनंद स्वरूप हे खूप मोठी, त्याचं खूप मोठा हे आहे, त्याचा खूप मोठी व्याख्या आहे, खूप मोठं ते प्रवचन म्हटलं तर आपण ते लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखा होईल. अजून त्या विषयाकडे जायला थोडीशी भीती वाटते आणि थोडंसं वाचनात आलं ते सच्चिदानंद स्वरूप म्हणून ते थोडंसं आलं. पण सद्गुरू म्हणजे इतकं, सद्गुरूंनी म्हणजे जशी आई आपल्याला, म्हणजे आता म्हटलं की नाही मी ह्याला दोनच व्यक्ती आहेत जे आपल्याला निरंतर जागवत असतात, ती म्हणजे आई आणि संत सद्गुरू म्हणजे सच्चिदानंद स्वरूप ते सद्गुरू. त्यांनी प्रत्येक सद्गुरू आनंदी का होते, सद्गुरूंना हे उगाच सद्गुरूंनी सांगितलं नाही तर सद्गुरूंनी प्रत्येक गोष्टीमधून, प्रत्येक वस्तूमधून काय घेतला, प्रत्येक ह्याच्यामध्ये ते सच्चिदानंद स्वरूपच पाहत होते. पत्नीकडे पाहताना सच्चिदानंद स्वरूपाने ते पाहायचे, मुलांकडे पाहताना ते सच्चिदानंद स्वरूपाने पाहायचे. एखादं झाड पाहिलं त्या झाडामध्ये देव पाहायचे, सच्चिदानंद स्वरूप पाहायचे. चंद्र सूर्य तारे हे सगळं मिळून काय आहे, हे ब्रह्मांड तयार झालेलं आहे. म्हणून ब्रह्मतेची कर्म म्हणजे ह्या जगामध्ये म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, अवघे ब्रह्मरूप निता नाही ठाव शरीर तो देव कैसा नव्हे. म्हणजे त्यांनी प्रत्येकामध्ये म्हणजे हे जगात जे चाललेलं आहे तेच ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म आपल्याला सद्गुरूमुळे आपल्याला काय आलं, आकळता आलं, पाहता आलं. आणि सद्गुरू म्हणजे साधीसुधी व्यक्ती नाही तर सद्गुरूमुळे आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजत असतात आणि त्या प्रार्थना रूपी ह्या ज्ञानामुळं, ह्याच्यामुळं सद्गुरूंनी आपल्याला सगळ्यांना कुठे कुठे नेऊन ठेवलंय. प्रत्येकाचा उत्कर्ष, उन्नती प्रत्येकाची होते आहे. म्हणून विषय कुठे होता की कलावंत, म्हणजे आपल्याला कलावंत व्हायचं असेल तर सद्गुरूंनी दिलेलं प्रत्येक म्हणजे त्या जीवन सुंदर करून जगण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, कला अवगत करता आली पाहिजे. तर ते पोहत असताना नाकातोंडात पाणी गेलं की आपण काय करतो, गटांगळ्या खातो आणि गुदमरतो आपण. तसं आपलं संसाराच्या तापे तापलो आपण करीताया सेवा कुटुंबाची. म्हणजे हे संसार करत असताना, या कुटुंबाची सेवा करत असताना कुठेतरी आपण तापत होतो आणि ते तापणं कुठेतरी सद्गुरूंनी काय केलं, तापणं बंद केलं. आपलं चिडायचो आपण, हे असंच का, म्हणजे हे का वाटायला येतं, रोज रोज ही कामं करायची आणि हे करत असताना आपण चिडायचो. पण सद्गुरूंनी प्रत्येक कृतीमध्ये तू काय कर, प्रार्थना घे. तू काय करत असताना ना तू प्रार्थना म्हण आणि प्रार्थनेमध्ये ते कर. म्हणून नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची. म्हणजे हे प्रार्थनेमध्ये नाम आहे, पॉझिटिव्ह विचार आहे प्रार्थनेमध्ये आणि त्याच्यामध्ये नामस्मरण आहे आणि ह्याचा तू प्रार्थनेद्वारे तुझ्या काय होईल, अंतर्मनाशी तुझा डायरेक्ट संबंध येईल त्या प्रार्थनेमुळं. आणि तुझी तू जे काही काम करतोय, की ताई आता ऑफिसमध्ये काम करत असेल, ती ताई किंवा कुणी इथं ऑफिसमध्ये काम करत असतील, काहीही काम करत असतील, त्या प्रार्थनेमुळं काय होणार, तुमचं कार्य स्थितीला जाणार. बरोबर की नाही, ते 100% काय होणार, काम तुमचं यशस्वी होणार. म्हणून सद्गुरूंनी इतकं म्हणजे कौशल्यानं सगळं आपल्याला दिलेलं आहे, सगळं ताट इतकं मांडून दिलेलं आहे. पण ते ताटातलं आपण ते कसं खायचं, ती कला सुद्धा आपल्याला अवगत असते. म्हणजे शरीराला बघा, ताटामध्ये एखाद्या कार्यक्रमाला जातो आपण, ताटामध्ये काय दिलेलं असतं, सगळं जेवण असतं, सगळं असतं.
पण ते जेवण सुद्धा सगळं असतं. आता लग्न म्हणजे सगळं असतं, बासुंदी असते, ताक असतं, कोशिंबीर असते, स्वीट असतं, भात असतो, पुऱ्या असतात, सगळं ते ताट भरलेलं असतं. आणि ते एवढं ताट भरून आम्ही घरी कधी खात नाही तसं, बरोबर ना? मग ते कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांच्या मुखामध्ये चांगलं अन्न जाऊ दे, आशीर्वाद मिळू दे म्हणून ते सगळं तयार केलेलं असतं. पण आपण कधी खाल्ल्या नाही सगळं, आपण त्याच्यावर काय करतो? ताव मारतो. माझ्या सगळा फक्त तुम्ही नाही, आपण त्याच्यावर ताव मारतो. पण ती जर कला आपल्याला माहित नसेल, पोटात आपल्या तेवढी व्यवस्था, पोटामध्ये काय आहे? व्यवस्था आहे. ती व्यवस्थाला तर आपण त्या व्यवस्थेला हे देतो आणि काय करतो? गोड लागतो म्हणून खातो. आणि मग त्याचा परिणाम काय होतो? की त्या आतडामध्ये तेवढं ते बसत नाही आणि मग काय होतं? त्याचा परिणाम वेगळा होतो. म्हणून जेवढं रुचेल, पचेल एवढंच खावं आणि म्हणजे चांगलं जे असेल तेच खावं. म्हणजे हे शरीर सुद्धा काय हे नाहीये ना, मशीन आहे ना, की तेल घातलं की ती फिरणार, तसं नाही. म्हणजे ती एक मशीनच आहे, पण ती निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, पद्धतशीर व्यवस्थेने मंडित आहे. त्याच्यामुळे तिला जेवढं पाहिजे तेवढं द्यायला लागतं. आणि आपण मग काय करतो? ते खाल्ल्यावर नंतर आपल्याला काय होतं? त्याचा परिणाम वेगळा होतो. म्हणून याच्यामध्ये सुद्धा कला आहे. हे कलेने जेवता आलं पाहिजे. दादा बघा तुम्ही, प्रल्हाद दादा कधी पण पाहिलं असेल तुम्ही, चहा पिताना प्रल्हाद दादा आहे ना. मी ह्याच्या म्हणजे आपलं बालसंस्कारच्या मीटिंगला जायचो ना तेव्हा, आता गेलो नाही मध्ये, तर मीटिंगला जायचो तर दादा आहे ना, मीटिंग संपल्याच्या नंतर 15-20 मिनिटं हे असायचं, संपायच्या आधी यायचे दादा आणि बसायचे आणि मस्त दादा कॉफी किंवा चहा आणून द्यायचे दादांना, प्यायचे. तर दादाकडे मी निरीक्षण करायचो की आपण पितो तो चहा तो वेगळाच, आपण त्या याला जाणतच नाही, त्या व्यवस्थेला जाणत नाही. म्हणजे तो चहा पित असताना त्या चहासाठी कुणाकुणाचे हात लागले, तो आता प्रत्येक वेळेला आपण हा विषय ऐकतो तरी पण बोलण्याच्या ओघात तो येतो. चहा पिते वेळी कुणाकुणाचे हात लागतात, हे सगळं ते जाणतात. म्हणून त्या सच्चिदानंद स्वरूपाने ते जाणतात ते सद्गुरू, म्हणजे ते जाणीव त्याच्याने आपली जर जाणीव शुद्ध व्हायची असेल तर आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तर दादा काय करायचे? अगदी तो हळुवारपणे तो तोंडाला लावायचा, हळुवारपणे तो घोट घ्यायचा आणि ते न्याहाळत ते पाहत ते घोट घेणार आणि तो घोट त्यांच्या अन्ननलिकेतून जातो. ते सगळं म्हणजे ते पाहतात, ते आपल्याला नाही जमणार. पण ते तुम्ही जेव्हा पाहता म्हणजे ते कसं पाहायचं बघा. आता मासा पाण्यात कसा झोपतो तो आपल्याला माहिती आहे का? जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. मासा झोप घेतो कसा पाण्यामध्ये, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. म्हणजे तो पाण्यामध्ये कसा झोप घेतो तेव्हा त्याच्या पाण्यात आपल्याला जाऊन पाहावं लागेल, तेव्हा आपल्याला ते कळेल ना. म्हणून हे देव म्हणजे दादा हे म्हणजे प्रत्येक कृती राष्ट्रहिताचे म्हणतो ना आपण, तर ते करतात प्रत्यक्ष. आणि ते नुसती सद्गुरूंनी म्हणा, दादानी म्हणा, हे केल्याने होत आहे, केलेची पाहिजे. सद्गुरू म्हणतात कर आणि पहा म्हणजे कृपा. म्हणजे हे करूनच पाहत नाही आपण तर मग काय आपल्याला कळणार ना, त्याला काय अवगत होणार. म्हणून एक तिघजण असे गेले होते समुद्रावर आणि समुद्रावर त्यांना पोहायचं होतं. आणि ते एकटा काय करायला लागला, गेला समुद्राच्या किनाऱ्यावर आणि पाय असे हलवत बसला, दुसरी पाय असे हलवत बसला किनाऱ्यावर. पण त्याला काही समुद्रातलं काय कळणार नाही ना. दुसरा जो होता त्यानं काय केलं, थोडंसं पुढे गेला पोहत आणि त्यानं त्याचा आनंद लुटला, थोडा जास्त आनंद लुटला. आता किनाऱ्यावर बसणाऱ्याला काय झाला, थोडा आनंद कमी मिळाला आणि जो थोडा त्याला पाहायचं होतं किती खोली आहे काय आहे, त्यानं काय केलं, थोडं पोहत तो पुढे गेला आणि त्याचा आनंद त्याने लुटला. तिसरा जो होता तो त्या दोघांपेक्षा हुशार होता. त्याने काय केलं, तो खोलवर गेला समुद्रामध्ये आणि समुद्रामध्ये खोलवर गेल्याच्या नंतर, आता समुद्रात खोलवर गेल्याच्या नंतर काय काय असतं, समुद्रात अनेक चांगल्या गोष्टी असतात, माणिक मोती सगळं समुद्रातून मिळतं आणि ते त्याच्या हाती लागलं. म्हणजे आपण जेव्हा इथं येतो, प्रवचन ऐकतो, प्रवचन ऐकत असताना ऐकता फक्त मान हलवतो आणि हा छान वा म्हणतो आणि निघून जातो.
आणि एखादा दुसरा असतो तो हा बाबा ठीक आहे चांगला आहे म्हणतो, तोही हे करतो. आणि तो तिसरा जो असतो तो प्रत्यक्ष ते ऐकतो आणि त्याच्यावर काय करतो, अंमलबजावणी करतो. म्हणून एखादा विचार पकडला, विचार पकडणं सोपं आहे, पण ते पकडून त्याच्यावर अंमलबजावणी करणं म्हणजेच काय आहे, तो विचार साकार होतो. म्हणजे विचार हा कसा असतो, एका झेंड्यासारखा असतो, तो फडफडत असतो. करू की नको, आज करू की उद्या करू. म्हणजे झेंडा कसा फडफडत असतो, जसा इकडे वारा आला की इकडच्या बाजूने फडफडणार, इकडे वारा आला की इकडच्या बाजूने फडफडणार, तसा तो फडफडत असतो. पण तो झेंड्याचा जो दांडा असतो, तो दांडा काय असतो, स्थिर असतो एका ठिकाणी. बरोबर की नाही? म्हणून आपलं जे अंतर्मन जे आहे त्या प्रार्थनेच्या द्वारे म्हणजे अंतर्मनाशी आपण काय करतो, थेट संपर्क साधतो. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय होतं, म्हणजे जसा तो त्यानं माणिक मोती मिळवले, त्या समुद्रात खोलवर जाऊन तो पोहता, त्याला पोहण्याची कला अवगत होती. मग तसं तो पोहला आणि त्यानं माणिक मोती मिळवले. तसं प्रार्थनेच्या द्वारे आपण अंतर्मनाशी थेट संपर्क साधून आपल्या जीवनाचं पोट कल्याण करू शकतो आणि ती कला आपण अवगत करू शकतो. सोपं आहे की नाही? प्रार्थना पण फक्त काय होतं, आपलं वरवर म्हणतो आपण, बरोबर की नाही, पण अंतर्मनात बाहेर मनातून ती अंतर्मनात आपल्या म्हणावी तशी जात नाही. आणि ती जर गेली तर तुमचं पोट कल्याणच आहे. आता आहेच तुमचे सगळे, तुमचं कल्याणच केलेलं आहे सद्गुरूंनी, पण तरी पण त्याच्याही थोडंसं तुम्हाला पुढे जायचं असेल तर हे तुम्ही करून पाहायला पाहिजे. ती प्रार्थना एवढा सुंदर विचार जगण्यासाठी ह्या जगामध्ये कुठेच नाही, कुठल्याच संतांनी सांगितलेलं नाही. प्रार्थना एवढा मोठा विचार, दिव्य विचार, दिव्यत्वाची देते प्रचिती देते तर माझे जुळती. म्हणजे हा दिव्य विचार आहे आणि तो दिव्य विचार मनात जर धरला, कुठली गोष्ट त्या प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही पकडली तर काय होतं, तुम्हाला तुमचं जे तुमचं ध्येय आहे ते काय होतं, हाताला लागतं तुमच्या. म्हणून ही प्रार्थना म्हटलीच पाहिजे. बरोबर की नाही? सद्गुरूंनी म्हणतात, सद्गुरू ही एका गीतामध्ये सांगितलेलं आहे की रात्री झोपताना 108 अंतर्मनाशी होईल गाठ. काय ते आहे ना, म्हणा बरं नाम